लोकांना सांगायचं, साध्वींना सांगायचं, संतांना किंवा देवाला सांगायचं. हुशार मुलगी होती, गर्भाची संवेदना लक्षात आली आणि त्या दिवशी सासून पूजा करायला लावलं. पूजा करायला लावलं. भारतीय संस्कृती किती गोड आहे सांगू का? महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये मुलीला सगळं शिकवल्या जातं आणि मग तिचं लग्न केलं जातं. ती महाराष्ट्राची संस्कृती. अण्णा स्वयंपाक शिकवल्या जातो, पूजापाठ शिकवल्या जातं, आलेल्या पाहुण्यांचा आदर शिकवल्या जातो, स्वच्छता शिकवल्या जाती आणि मग तिचं लग्न केलं जातं. बऱ्याच नवऱ्यांना काही न शिकवता त्या पोरींचे लग्न केलं जातं. म्हणून पैसे तोपर्यंत नवऱ्याला हॉटेलहून डबे सांगतात आणि ज्या दिवशी त्याचे संपले त्या दिवशी माहेरात येतात. ही संस्कृतीच्या बाहेरची क्रिया, अशी क्रिया नाही आपल्याकडे. आपल्याकडे आधी शिकवल्या जातं. तुम्हाला एक माहिती आहे का? आपल्याकडं मुलीला शिकवल्या जातं नवल नाही, आपल्या इथं बैलाला आधी शिकवल्या जातं आणि मग टिपणीला धरल्या जातो. बैल सुद्धा न शिकवता धरलेला बैल कसा तास आणील, किती जू मोडीन, किती फन मोडीन, किती जानुळे मोडीन आणि किती आवता हाणणाऱ्याच्या तोंडातून ने जाते. ते हिशोबात चलत असतो का बैल बिन शिकलेला? म्हणजे आपल्या संस्कृतीत बैलाला सुद्धा शिकवल्या जातं, आपल्या संस्कृतीत घोड्याला सुद्धा शिकवलं जातं, तेव्हा त्याच्यावर बसल्या जाते. हा न शिकवलेल्या घोड्यावर बसल्यावर तर ते बोरी खालून जाईन, घेईन ना तोंडवर बाडून. म्हणून आपल्याकडं शिकवल्याशिवाय, त्या वैचारिक पातळीची लेवल आणल्याशिवाय त्याला हाताळल्या जात नाही. ती आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीत भाजलेली ती मुलगी. म्हणून आपल्याकडं म्हणायचं पोरगा औंदा भाजायचं. बाबा भाजायचं म्हणजे इस्त्यात नाही वांग भाजल्यावानी, भाजायचं म्हणजे लग्न करायचं. काय मार्मिक शब्द होते हो जुन्या लोकांचे. विठाला विठाला सर्व गुण संपन्न मुलगी, निष्ठावंत वारकऱ्याची कन्या. देवपूजेला बसल्याच्या नंतर पूजेमध्ये देव होता. तो देव बापाच्या इथून आणीत असते. आपल्याकडे लग्न झाल्यावर शेवटचा विधी असतो परवर लुटायचा. नवरी नवरदेवाला आपल्या बापाच्या घरी नेती आणि बापाच्या देवहऱ्यात पाय पडायला लावती आणि मग पाय पडता पडता ती सांगती, हे देव घ्या. ते देव म्हणजे लंगडा देव, म्हणजे गोपाल कृष्ण, हे देव घ्या. अशी पद्धती. मग त्यानं तो देव खिशात टाकायचा. ते म्हणला मी घेत नाही. मग ती म्हणली मी संग येत नाही. घ्यावा लागतो का नाही तो देवा, तो देव तिकून आणलेल्या देवाचा सत्यनारायण करीत असते. तर हो मी केलं 27 वर्ष. हो ना. आणि मग तो देव खिशात घेतला. तो देव, त्या देवाची ती पूजा करीत होती. कोणी नाही मागच्या देवघरात, एकटीच आहे. बाजूला कोपऱ्यात एक जातं होतं भोजेकर बाबा. त्या जात्यावर एक दगड असतो गोल, खुंटा ठोकायचा. भाऊसाहेब पाटील तो दगड घेतला तिने हातात. तो हातात घेऊन दगड देवाच्या पुढे टेकला. देवाला लोणी ठेवलं, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुळशीचं पान लोण्यावर ठेवलं आणि गोपाल कृष्णाला प्रणाम केला. मालक, माझ्या माहेरात आतापर्यंत देवा तुझी पूजा करत होते रे, याच्याकरता तुझ्या पूजेची अस्मिता मला सुद्धा आहे. पण एक विचारते रे देवा, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याचा अजून शारीरिक संग नाही. वारीत गेल्याच्या नंतर जी माणसं पाहिली, मोठी माणसं पाहिली, त्यांना बाप म्हणाले आणि कमी वयाची पाहिली त्यांना जिजा भाऊ म्हणाले. मग पुरुषाचा संग मला नाही, मग माझ्या पोटात गर्भ कसा? देवा ही माहेरी सांगितलं तर आचरणातली लोक आहे. माझी आई देहत्याग करील, माझे बाबा प्राण सोडतील आणि सासरी जर सांगितलं तर ते मला हाकलून देतील. हे जगिन्य वाढन बरं देवा. मग मी तुला निमूटपणे विचारते, सुखही तुलाच सांगावं, दुःखही तुलाच सांगावं. आमच्या परंपरेतली सगळी जे ही धुरा आहे का देवा, ही तुला वाहिलेली आहे. वाह संसार, हा हे सगळं तुला अर्पण केलंय. सांग ना देवा, कोणाचा गर्भ आहे? महाराज, धातूची मूर्ती बोलत असते का? तांब्या पितळाचा असेल ते फार केला तर चांदीचा रंगनाथ असेल, लय श्रीमंत असेल भोजेकर बुवा सोन्याचा असेल रंगनाथ मूर्ती, पण धातूची चिनकायला